आता हा संत, शांत आणि मंद चित्रपट बघायचा की नाही हे तुम्ही ठरवा। तर आज आपण जाणून घेणार आहोत श्रेयस तळपदे आणि गौरी इंगावले यांच्या येणाऱ्या चित्रपटाबद्दल। तर श्रेयस तळपदे हे काही सिरियल्स आणि चित्रपटानंतर शाहरुख खान सोबत ओम शांती ओम या चित्रपटामध्ये शाहरुख खानच्या मित्राची भूमिका निभावून फेमस झाले आणि मग त्यानंतर गोलमाल अगेन, गोलमाल रिटर्न्स, गोलमाल 3, हाऊसफुल 2, पोस्टर बॉयज आणि पुष्पाच्या हिंदी व्हर्जनमुळे पुन्हा लोकांच्या लक्षात आले। तसेच तुझी माझी रेशीम गाठ ते हार्ट अटॅक आणि आता ही अनोखी गाठ या चित्रपटामध्ये लीड रोल। खरं तर श्रेयस तळपदे यांचा पुन्हा जन्म झालाय असं समजायला हरकत नाही। तर दुसरीकडे गौरी इंगावले, महेश मांजरेकर यांची स्टेप डॉटर, हिने 2012 मध्ये कुटुंब या चित्रपटामध्ये चाइल्ड रोल साकारला होता। तर 2019 मध्ये 356 किल्लारी व पांघरुण हे चित्रपट केले होते आणि आता ही अनोखी गाठ। ही अनोखी गाठ या चित्रपटाची जर स्टोरी आपण बघायला गेलो तर या चित्रपटाची स्टोरी हम दिल दे चुके सनम या चित्रपटासारखीच आहे। जसं त्या चित्रपटामध्ये ऐश्वर्या राय हिचं प्रेम असतं सलमान खानवर, तर तिचं लग्न होतं अजय देवगन सोबत आणि जेव्हा ही गोष्ट अजय देवगनला लग्नानंतर कळते तेव्हा तो तिला तिचं पहिलं प्रेम परत करण्याचा प्रयत्न करतो आणि अशीच स्टोरी महेश मांजरेकर यांनी मांडलेली आहे मराठीमधून। स्टोरी सेमच आहे पण पुन्हा नव्याने फोडणी दिलेली आहे। आता हा संत, शांत आणि मंद चित्रपट बघायचा की नाही हे तुम्ही ठरवा। हो, पण ह्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तुर्तास एवढंच, बाकी पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू।